झाला महार पंढरीनाथ। घेतली हातामंदी काठी, घोंगडी टाकिली पाटी। अक्षय या कलाकाराने पांडुरंगाच्या भक्तीतील साधेपणा आणि भक्तीची खरी भावना आपल्या कलाकृतीतून अधोरेखित केली आहे। पांडुरंग हा स्वतःला राजमहालात न ठेवता घोंगडीवर बसणारा, सर्वसामान्यांच्या वेशात राहणारा देव आहे। संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीला अनन्यसाधारण स्थान आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावागावात वारीचे उत्सव साजरे होतात। यंदा देवगड तालुक्यातील गव्हाण येथे चित्रकार अक्षय मेस्त्री याने एक अद्वितीय कलाकृती साकारली आहे। अक्षय याने पांडुरंगाची 7 फूट उंच आणि 4 फूट लांब अशी घोंगडीवर कलाकृती साकारली असून ही केवळ चित्रकला नाही तर भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम आहे। वारकरी संप्रदायात घोंगडीचे विशेष महत्त्व असून वारीच्या प्रवासात, पावसात, उन्हात, वाऱ्यात वारकऱ्यांच्या सोबतीला असणारी घोंगडी आणि त्यावर विराजमान झालेले पांडुरंग हे दृश्य प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचे बीज पेरते। कलाकार अक्षय याने ॲक्रेलिक रंगाचा वापर करून घोंगडीवर पांडुरंगाची मूर्ती साकारली आहे। ही कलाकृती साकारण्यामागे पांडुरंग हा केवळ मंदिरातील देव नसून तो प्रत्येकाच्या जीवनात, श्रमात, साधेपणात आणि श्रद्धेत सामावलेला आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।